पालकगण आणि माझे बहादुर विद्यार्थी, हमको जियाले जीतने को ही रण में उतरते हैं। हम सूरज है अंत हवी रातों का करते हैं। युग युग की जंजीरों को हमने ही काटा है। बोल उठा ये जग सारा, जय मर्द मराठा है। आजच्या या कार्यक्रमासाठी मला जे आमंत्रण एक मुख्य अतिथी म्हणून केलं आहे त्यासाठी मी शाळेचं आणि पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशनचं खूपच जास्त आभारी आहे। दुपारी 3 ते संध्याकाळी 6 पर्यंत प्रोग्राम असून एवढे चांगले प्रोग्राम बघितले। आता कोणाला माझं काय मनोगत ऐकायचं आहे त्याचा मला प्रश्न पडतोय आणि एवढा चांगला प्रोग्राम बघितलाय मी का जे काय माझं मनोगत होतं ते मनाच्या बाहेर जात राहिलं। आता प्रयत्न करतो, तिकडे आलो आहे मुख्य अतिथी म्हणून, तर काहीतरी मनोगत निर्माण करून तुम्हाला सांगतो आणि तुम्ही आता आले जे आता इकडे येतं ते ऐका। आपल्याला दरवेळेस प्रश्न पडतो की हे जे विद्यार्थीची जी स्टेट आहे, स्टुडंट असण्याची जी स्थिती ती कशी आहे, तर ते अगदी हेल्दी आणि हॅपी असतात, अगदी स्वस्थ असतात, अगदी खुश असतात। पण खरंच का स्वस्थताचा हीच परिभाषा आहे का? फक्त स्वस्थ असणं हे आज इनफ नाहीये। तेव्हा आपले मुलं, आपले मुली, आपण सगळे अगदी बलदंड पाहिजे। तर स्वास्थ्याची जी आता परिभाषा आहे ती मी सांगण्याचा प्रयत्न करतो। एक तर आहे वी हॅव टू बी फिजिकली फिट, शारीरिकपणे आपण खूपच जास्त बलदंड पाहिजे। वी शुड बी मेंटली रोबस्ट, मानसिकरित्या आपण खूपच जास्त रोबस्ट काटक पाहिजे। वी शुड बी सोशियली वेल ऑफ, सामाजिक प्रमाणे आज बघितलं जात आहे का आपल्याकडे वेळ नाहीये, तो वेळ गेला जेव्हा जॉईंट फॅमिलीज होत्या तेव्हा सगळे मिळून सण साजरा करायचे। आता काहीतरी इव्हेंट लागतो जेव्हा आपण एक होतो आणि तेव्हा पण खूपशे लोक नसतात। तर सोशली आपल्याला खूप जास्त जवळ यायचं आहे। आपले भाऊ बहीण, आई वडील, काका काकी, दूरचे जे काय आपले पाहुणे आहेत किंवा आपले मित्र आहेत, आधी तर आपल्याला त्यांची माहिती पाहिजे आणि त्यांच्या बरोबर आपल्याला आपली लागणी पाहिजे। फिजिकल फिटनेस, मेंटल रोबस्टनेस, सोशल वेल ऑफ। तिसरा आहे फायनान्शियल वेल ऑफ, आर्थिक प्रमाणे आपण खूपच चांगले पाहिजे। चांगल्याचा अर्थ सद्धरपणा नसतो, चांगल्याचा अर्थ असतो त्या सुव्यवस्थितपणा। नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे स्पिरिच्युअल वेलबिंग। स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक वेलबिंग। धर्म आपल्याकडे आहे, धर्म आपल्याला दिला आहे, धर्म ही पहिली पायरी आहे। त्याच्यानंतर येतो अध्यात्म। जो व्यक्ती फिजिकली फिट आहे, मेंटली रोबस्ट आहे, सोशली वेल ऑफ आहे, फिनान्शियली स्टेबल आहे आणि स्पिरिच्युअली ओरिएंटेड आहे, तो कुठेही मागे पडू नाही शकत। पण ह्या सगळ्या वस्तू सहज नाही मिळत, याला कमवायला पडतात आणि कमवणारे तुमच्या समोर इकडे व्यासपीठावर बसले आहेत। सगळ्यांबरोबर माझं इंटरॅक्शन झालं। 1:30 वाजता मी पहिला होतो जो पोहोचलो, मला टाइम दिला 1:30 वाजता मी पोहोचलो। तर 1:30 ते 3 जे काही इंटरॅक्शन झालं माझं यांच्याबरोबर, मला तुम्हाला एक वस्तू अगदी ठामपणे सांगायची आहे पालकगण, का तुमचे मुलं अगदी करेक्ट हातामध्ये आहेत। जे टीचर टीम इकडे बसली आहे त्यांच्याबरोबर मी इंटरॅक्शन केलंय। त्यांना क्लॅरिटी ऑफ थॉट्स, क्लॅरिटी ऑफ ॲक्शन, विचार करण्याची जी क्लॅरिटी आहे आणि ते विचार केल्यावर त्याला कसं मटेरियलाइज करायचं, त्याची जी क्लॅरिटी आहे ती खूपच अद्भुत आहे। पण आता स्टुडंट्सकडे काय राहतं, तर स्टुडंट्सकडे आहे सगळ्यांना ज्ञान एकसारखं दिलं जातं, तरी पण क्लासमध्ये पहिला आणि शेवटला असे लोक पण असतात। ते का
कारण की आपण ते ओरिएंटेड नाहीये. अर्जुन तसाच आहे. सगळ्यांना पाची पांडव 100 कौरवला एक सारखंच त्यांना गुरुद्रोण प्रशिक्षण देत होते. पण आज फक्त आपल्याला अर्जुनचं नाव का आधी येतं? कारण की अर्जुनचा अर्थ अर्जन करणं. तो सगळं अर्जन करत होता. तो ज्ञान अर्जन करत होता. ठीक आहे, ते जे काय प्रशिक्षण ते सगळं तो अर्जन करत होता. तर आपण पण सगळे आजचे अर्जुनच आहोत. त्याच्यासाठी जेव्हा काही आम्ही जातो, जसं मी लढाईमध्ये जातो, लढाईचा अर्थ कुठे ऑपरेशनमध्ये जातो, त्याच्या आधी मी माझ्या माणसाला हेच सांगतो कि दोस्तों, साथियों, हम आज के अर्जुन ही तो है. हमसे भी श्री कृष्ण ने गीता में यही कहा है कि जिंदगी सिर्फ अमल, सिर्फ अमल, सिर्फ अमल. ये अमल सुलह भी है और जंग भी. जंग की दोजक तस्वीर के हैं जितने रंग, उसमें एक रंग खून का भी है. जंग रहमत हो या लानत, ये सवाल अब ना उठने पाए. जंग अगर आ ही गई है सिर पर तो रहमत ही होगी. दूर पड़े शोलों के दोजक कोने में छिपी एक जन्नत होगी. दोस्तों, साथियों, हम आज के अर्जुन ही तो है. तो आज के अर्जुनों ने ये ध्यान रखना है कि अपने अंदर की अर्जुन पण बाहर आना चाहिए. आपल्या सगळ्यांना वाटतं, खास करून आई वडिलांना, का आपला